तर आज आपण एक जिओग्राफीचा क्वेश्चन बघणार आहोत, जो की आहे प्लॅट्यूवरती. तर रायलसीमा पठाराचे स्थान हे कोठे आहे हे आपल्याला बघायचं आहे. तर त्याआधी आपण चारही ऑप्शन रीड करू. फर्स्ट ऑप्शन आहे कर्नाटक पठाराच्या उत्तरेला, सेकंड ऑप्शन कर्नाटक पठाराच्या पश्चिमेला, थर्ड ऑप्शन आहे कर्नाटक पठाराच्या दक्षिणेला आणि फोर्थ ऑप्शन आहे कर्नाटक पठाराच्या पूर्वेला. तर काय असणार? तर आन्सर तर दिसतच आहे की कर्नाटक पठाराच्या पूर्वेला. तर आपण एक्झॅक्ट लोकेशन काय आहे ते बघणार. मी एक छोटासा मॅप ड्रॉ केलेला आहे. अदरवाईज तुम्ही बुकमध्ये मॅपसुद्धा बघू शकता लोकेशन प्लॅट्यूची. तर मी हा एक हाताने ड्रॉ केलेला मॅप आहे, जिथे मी तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशन काय आहे, जो की क्वेश्चनमध्ये जे आन्सर दिलेला आहे रायलसीमा प्लॅट्यू. तर क्वेश्चन होता की रायलसीमा पठाराचे स्थान हे कोठे आहे? तर रायलसीमा पठाराचे स्थान हे कर्नाटक पठाराच्या पूर्वेला आहे. तर हा आहे कर्नाटक प्लॅट्यू, याचा पूर्व साईड म्हणजे हा. तर याच्या कर्नाटक प्लॅट्यूच्या पूर्वेला म्हणजेच रायलसीमा प्लॅट्यू आहे, हे लोकेशन आहे. तुम्ही बाकीचेही प्लॅट्यूचे लोकेशन बघू शकता. वरती जर आपण बघितलं बुंदेलखंड प्लॅट्यू, त्या खाली बागेलखंड प्लॅट्यू, इकडे ईस्ट साईडने जर बघितलं तर मेघालय प्लॅट्यू, ज्याला आपण शिलाँग प्लॅट्यूसुद्धा म्हणतो. इकडे जर आपण बघितलं की तेलंगणा प्लॅट्यू, तर तेलंगणा प्लॅट्यूच्या खाली रायलसीमा प्लॅट्यू आहे आणि कर्नाटकच्या पूर्वेला रायलसीमा प्लॅट्यूची लोकेशन दिलेली आहे. ओव्हरऑल प्लॅट्यूची लोकेशन जर तुम्ही लक्षात ठेवलं तर कुठल्याही प्रकारचा मॅप बेसवरती किंवा प्लॅट्यूवरती क्वेश्चन आला तर तुम्ही तो सॉल्व करू शकता. तर अपार्ट फ्रॉम दॅट एक तुम्हाला मी छोटी ट्रिक सांगणार आहे, जे की प्लॅट्यूची आहे सिक्वेन्स वाईज आहे, पश्चिमेकडून पूर्वेकडे. छोटीशी आणि सरळ एक सोपी एक ट्रिक आहे, ती तुम्ही लक्षात ठेवू शकता. मार्केटमध्ये माड बुंदीसारखी बघितली छोटी लॉंग. मार्केट म्हणजेच मारवाड, मध्य म्हणजेच मेवाड, माड म्हणजे माडवा, बुंदी म्हणजे बुंदेलखंड, सारखीसाठी काही नाही आहे, बघितलीसाठी बागेलखंड, छोटीसाठी छोटा नागपूर प्लॅट्यू आणि लॉंगसाठी शिलाँग, ज्याला आपण मेघालय प्लॅट्यू म्हणतो. तर ही एकदम सरळ सोपी अशी ट्रिक आहे. सिक्वेन्स वाईज तुम्ही लक्षात ठेवू शकता. प्लॅट्यूवरचा तुमचा कुठलाही प्रश्न हा सुटणार नाही.